अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। बडनेरा शहरात शहर गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक पेट्रोलिंग करीत असताना तिघे हातात चायना चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांना चायना चाकूसह ताब्यात घेतले। तिघांजवळील 2 चायना चाकू, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे। शहरात चायना चाकूने हल्ले करून अनेक गंभीर घटना घडल्यात। शहरात याआधी घडलेल्या हत्या प्रकरणात अनेकांनी चायना चाकूचा वापर केला होता। अशातच आता शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने बडनेरा शहरात तिघांना ताब्यात घेऊन 2 चायना चाकू जप्त केल्याची धडक कारवाई केली। शहर गुन्हे शाखा युनिट 2चे पथक बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नेमाणी गोदाम येथे 4 युवक दुचाकीने हल्ला करण्याकरिता जात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ धाव घेतली। पोलिसांनी 4ही युवकांना ताब्यात घेऊन 2 मोबाईल व दुचाकी असा एकूण 1,27,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय। 4 आरोपींपैकी एक विधी संघर्षित पालक असल्याची माहिती समोर येत आहे। ही धडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारावकर यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात API महेश शिंगोले, संजय वानखडे, दीपक सुंदरकर, गजानन ठेवले, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चेतन कराडे, नईम बेग, राजिक रायलीवाले, योगेश पवार, सागर ठाकरे, निलेश वंजारी, संदीप खंडारे यांनी केली। राज्यात महिलासह अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाच्या घटना थांबलेल्या दिसून येत नाही। दररोज अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल केले जात आहे। आता दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना समोर येत आहे। युवक युवतीने हार टाकून लग्न केले। त्यात युवती गरोदर राहिल्याने डॉक्टरने तपासणी केली असता ती तिच्या 18 वर्ष आधीच गरोदर असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी इसमा विरुद्ध गुन्हे दाखल केले। तर दुसरीकडे लोणी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करून अश्लील वर्तन आणि विनयभंग केल्याने तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हे दाखल केले। राज्यात एका महिन्याच्या अवधीतच अनेक महिलांसह अल्पवयीन मुलींवर क्रूर अत्याचाराचे प्रकरण घडलेत। यात अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत। पोलीस सुद्धा तात्काळ दक्ष होऊन तक्रारी दाखल करून कडक कारवाई करीत आहेत। मात्र तरी सुद्धा दररोज अनेक जिल्ह्यात, शहरात अशा घटना वाढतच आहेत। अशीच घटना दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली। फिर्यादी पीडित महिला व युवक नात्याने नातलग असून दोघांचे मागील 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते। त्यातूनच त्यांनी 12 मे 2024 रोजी मंदिरात जाऊन हार टाकून लग्न केलेत। या दरम्यान त्यांचे शारीरिक संबंध राहिल्याने पीडित ही गरोदर राहिली। 26 ऑगस्ट 2024 रोजी ती 9 महिन्यांची गरोदर असल्याने डिलिव्हरीकरिता वर्धा येथील सामान्य रुग्णालय येथे सोनोग्राफी करिता गेली असता डॉक्टरांनी तिचे आधार कार्ड पाहिलेत। यात तिची जन्मतारीख पाहून ती वयाच्या 18 वर्ष आधीच गरोदर राहिली। अशात डॉक्टरने दत्तापूर पोलिसांना माहिती दिली। यात पीडिताच्या बयानावरनं दत्तापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 376, 376 2N, 4A, 6 पोस्को 9A, 10 बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसरीकडे लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 27 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी हिचा आरोपीने पाठलाग करून तिच्यासोबत अश्लील वर्तन केलेत। फिर्यादी पीडित ही घरी हजर असताना आरोपीने प्रवेश करून फिर्यादीचा विनयभंग केला। फिर्यादी जोरात ओरडली असता आरोपीने पळ काढला। या प्रकरणात लोणी पोलिसांनी आरोपी शेख याकूब शेख खलीद वय 40 वर्ष याच्या विरुद्ध कलम 74, 75, 78, 351, 333 BNS सह कलम 8, 12 पोस्को 3 एट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे। कवर नगरातील चौरे मार्केट मागे असलेल्या सिंधी समाज सभागृहाच्या मागे घाणीच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त झाले आहे।
यात नागरिकांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्या आहे। याच परिसरात गेल्या महिन्यात मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी कारवाई केली होती। आता मात्र परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे। यावर मनपांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे। शहरात अनेक प्रभागात मनपा प्रशासन वतीने स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्या आदेशाने राबविण्यात आली होती। दस्तूरनगर परिसरात गेल्या महिन्यात खुद्द माधुरी मडावी यांनी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन धडक कारवाई केली होती। स्वच्छता अभियानात स्वतः सहभाग घेतला होता। आता मात्र महिना उलटून जाताच कवरनगर येथील चौरे मार्केटच्या मागे असलेल्या सिंधी समाज सभागृहाजवळ पसरलेल्या अस्वच्छतेमुळे रस्त्यावर कचरा ढिगारे तयार झाले आहेत। अशाने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। येथील सभागृहात मॉर्निंग योगा करणाऱ्यांनी अखेर आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीसोबत संपर्क साधून आपल्या व्यथा स्पष्ट केल्यात। निश्चित से ये जो है सेहत स्वास्थ्य के लिए बहुत ही बुरी बात है, क्योंकि जैसे कचरा तो जमा होता ही है, पानी भी जमा होता है, आसपास रिहायशी इलाका है और इसके कारण फिर मच्छर भी बढ़ते हैं, दुर्गंध भी आती है, आने जाने वालों को भी बहुत तकलीफ होती है, जिससे कि बहुत कठिनाई है। क्योंकि पूरा रास्ता ब्लॉक कर देते हैं लोग जब कचरा यहाँ पे उड़ेल देते हैं और उसको शॉर्टिंग करते बैठते हैं, जो कि इलीगल है। और ये छोटे से फायदे के लिए यहाँ के लोगों को त्रस्त कर रहे हैं लोग। तो थोड़ा इस समस्या की तरफ आप लोग ध्यान दीजिए। महापालिका नियमित स्वच्छता करत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट करण्यात आली। सकाळी जेव्हा आम्ही येतो योगा क्लाससाठी तेव्हा अतिशय खूप जास्त दुर्गंध आलेला असतो आणि कचरा तर इतका आहे इथे आजूबाजूला, म्हणजे राहणाऱ्या लोकांची कमाल आहे इथे की कसे राहतात, एवढा इथे कंटिन्युअस दुर्गंध येत असतो। मी या एरियामध्ये राहत नाही, इथल्या लोकांनी केलेली आहे। क्लासमध्ये पण जे आहेत ऍक्टिव्ह सगळेजण पार्टिसिपंट्स कंटिन्युअस कंप्लेंट होत असते, पण त्याचा अजूनपर्यंत काही फायदा झालेला नाहीये। गेल्या महिन्यात उपायुक्त माधुरी मडावी यांनी भेट दिली होती, मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितलेत। मैं देशना नगर निवासी हूँ और यहाँ पर जो कंटेनर का मिनी कंपोस्ट डेपो बना के रखा है उसके बारे में हमारे को बहुत शिकायत है और नालियाँ भी साफ नहीं होती, रोड पे पूरा कचरा बिछाकर स्टार्टिंग होती है और इतना कचरा रहता है कि आवाजाही को भी जगह नहीं रहती। उसकी दुर्गंध इतनी है, आप आइए, आपको निमंत्रण है, हमारे यहाँ रहिए और सौगात में बीमारियां पाइए। घाणीमुळे रहवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्यात। एक रिहायशी एरिया है एक तो सबसे पहले, और पास में मंदिर भी है और मंदिर में सुबह शाम योगा होता है। लगभग 70-80 लोग सुबह शाम को योगा करते हैं। और यहाँ पे इन्होंने जो सफाई कर्मचारी है, यहाँ पे इन्होंने एक तरह का कंपोस्ट डिपो बना दिया इलीगल। वो सुबह आज लेट हो गए, सुबह आते हैं वो यहाँ पे इधर कचरा आजू बाजू मोहल्ले का लेके यहाँ आटते हैं, पूरा खाली करते हैं, इसको शॉर्टिंग करते हैं, वो पुट्टा अलग पन्नी अलग। यानी एक तो यहाँ तो डिपो तो नहीं है ये, यहाँ क्यों आके खाली करते हो? सबसे पहले मेरा सवाल वही है। वो अपने फायदे के लिए 100-200 रुपए के लिए कचरा यहाँ डंप करते, उसकी शॉर्टिंग करते। सफाई तो सर हमने कभी देखी नहीं, बस हम सुबह में से देखा है, तो उनके चालू था खाली करना, छाटना, फिर कब भर के ले जाते हमको पता नहीं। अभी तो आज कम है, नहीं तो यहाँ पे ढेर लगा रहता है। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं
हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे, पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. ट्रकमध्ये गोवंश चामड्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षक अमित सिंग मोगा यांनी लगेच नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. यात पोलिसांनी 25 ऑगस्टला ट्रक ताब्यात घेतलाय. यात मनपा पशुवैद्यकीय विभागाने चामडे नमुने तपासणी अहवालानंतर पोलिसांनी 27 ऑगस्ट रोजी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत पोलिसांनी 16 टन 13,61,745 रुपयांचे गोवंश चामडे, 40 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 53,61,745 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. गेल्या 25 ऑगस्ट रोजी नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर रोडवरील SR बार समोर गोरक्षक अमित सिंग मुंगा यांनी डायल 112 वर गोवंश असल्याची माहिती दिली. डायल 112 वर माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांनी धाव घेतली. अशात पोलिसांनी UP 25 ET 7772 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला. पोलिसांनी तस्लीम अहमद हजूर अहमद वय 32 वर्ष राहणार बरेली उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले. वाहनात 16 टन किंमत अंदाजे 13,61,345 रुपये म्हशीचे चामडे असल्याने त्यातील नमुने मनपा पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आले. यात अहवाल प्राप्त झाल्यावर जप्त केलेले चामडे हे गोवंशचे असल्याचे निष्पन्न झालेत. अशात पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम 223, 325, 3B NS 5B 5C 9A महाप्राणी संरक्षण अधिनियम 1995, 105, 117 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 188, 429, 34 भादवीसह गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी 53,61,345 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्यात अनेक शाळेत अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाडेच्या घटना घडल्या. शहरातील मनपा शाळेत सुद्धा अशाच बॅट टचचा प्रकार घडल्याने आता मनपा शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. अशा वेळी विद्यार्थी सुरक्षेबाबत मनपा शाळेत मुख्याध्यापक व पालक सदस्यांची बाल संरक्षण बाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता तसेच संरक्षणाबाबत अमरावती महानगरपालिका अंतर्गत सर्व मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य यांची कार्यशाळा नुकतीच महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे पार पडली. यावेळी उपायुक्त माधुरी मडावी यांच्या पुढाकाराने अमरावती मनपा शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच उत्कृष्ट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत उद्घाटनास महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, महिला सेल पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, ॲडव्होकेट रचना पिंपळगावकर, मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम उपस्थित होते. या कार्यशाळेअंतर्गत उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मनीष खानपासोडे यांनी उपस्थित मुख्याध्यापक व पालकांना बालकांचे संरक्षण, बालकांचे अधिकार याबाबत सखोल मार्गदर्शन केलेत. तसेच देशांमध्ये अथवा राज्यांमध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना कशा टाळता येईल याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केलेत. मनपा उपायुक्त माधुरी मडावी, सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, दीपिका गायकवाड यांनी या कार्यशाळेत भेट देऊन मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी विद्यार्थी स्नेही वातावरण शाळेत निर्माण करावे तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तर या तक्रार पेट्या खूप मोठा म्हणजे इट वॉज अ व्हेरी ज्याला आपण म्हणतो की खूप मोठं इंटेन्शननी आपण बसवल्या होत्या, पण त्या अतिशय कुचकामी आपल्या शाळेमध्ये झालेल्या आहेत. एकाही शाळेमध्ये मला असं दिसलं नाही की चांगल्या पद्धतीचं कुलूप आहे दर आठवड्याला किंवा महिन्याला एकदा तरी उघडल्या जात आहे. त्यामुळे ही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे आणि शाळा समितीच्या सदस्यांची पण आहे. पालक
म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या जो पाल्य शाळेत जातोय, आपला मुलगा ज्या शाळेत जातोय, तर त्या ठिकाणी अशी तक्रार पेटी ठेवली गेली आहे का आणि ती पिरियडिकली उघडली जाते का आणि मुख्याध्यापक त्यामध्ये मिळालेल्या तक्रारींची नोंद घेतात का. आता सखी सावित्रीचं मला असं वाटतं आपण जे समिती स्थापन केली आहे तर त्यांची पण ही जबाबदारी राहणार आहे की तक्रार पेटीमध्ये पडलेल्या तक्रारी किती होत्या, त्याचं काय निरसन झालं आणि किती तक्रारी आपण पोलीस स्टेशनपर्यंत नेल्या. मला एक विषय तुम्हाला सांगावंसं वाटतं की ही प्रवृत्ती वाढवण्यामागचं हेच कारण महत्वाचं आहे की वेन दे स्टार्ट टचिंग दिस पीपल, लहान मुलांना किंवा मुलींना जेव्हा हे बॅड टचेस करतात किंवा मोलेस्ट करतात तर मुलांना कळत नाही, वयामुळे त्यांना दे डोंट अंडरस्टँड किंवा भीती पण वाटते. त्यांना दिसते की म्हणजे तो स्पर्श नाहीसा वाटतो, म्हणजे किळसवाना वाटतो त्यांना, पण दे आर नॉट एबल टू टेल. आणि मग असं करता करता एक मुलगा सांगत नाही, तोच व्यक्ती दुसऱ्यालाही मॉलेस्ट करतो, तिसऱ्याला, ही प्रवृत्ती त्याची वाढत जाते. आणि कुठेही ते पायबंद न बसल्यामुळे काय होतं की त्याला वाटतं की आपलं काही चूक होऊ शकत नाही आणि ही कीप्स कंटिन्युइंग दॅट थिंग. आणि मग जे ग्रीवियस ऑफेन्सेस होतात, लाईक रेप असेल, 354 असेल, हे मग ग्रीवियस ऑफेन्स त्याच्यातून वाढत जातात. तर या कार्यशाळेस 63 मुख्याध्यापक आणि 50 पालक प्रतिनिधी उपस्थित होते. पूर्व विदर्भात मानाचा गणपती समजला जाणारा खापर्डे बगीचा स्थित न्यू आझाद हिंद गणेश मंडळ आता पुन्हा सज्ज झाले आहे. माजी नगरसेवक दिनेश बुब मित्रमंडळ दरवर्षी मोठ्या उत्साहात बाप्पाचे उत्साहाचे आयोजन करीत असतात. शिस्तीत आणि मस्तीत बाप्पाचे जल्लोषात आगमन आणि धूमधडाक्यात विसर्जन सुद्धा केल्या जात असते. यावर्षी सुद्धा देखावा सादर केला जाणार आहे. यावर्षी सुद्धा विदर्भाचा राजा हा त्यांच्या महलात बसून भाविक भक्तांना दर्शन देणार. याकरिता यावर्षी मंडळ वतीने मार्बलचा महल तयार करण्यात आला आहे. यावर्षी न्यू आझाद हिंद गणेश मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गणेश उत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती मुख्य आयोजक माजी नगरसेवक दिनेश बुब यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विदर्भाचा राजा याची स्थापना या ठिकाणी होणार आहे. दरवर्षी मंडळाच्या वतीने नवीन देखावे आपल्या समोर सादर केले जातात. थोडक्यात सांगायचं तर संकल्पना अशी आहे की विदर्भाचा राजा जो महालात बसतो आणि महालात बसून भाविक भक्तांना आपले दर्शन देतो आणि स्वतःची कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवतो, असा तो संकल्प आहे. यंदा मंडळाच्या वतीने 12 महिने जे सेवा कार्य चालतात त्याची इत्थंभूत माहिती लोकांनी विश्वासाने त्या ठिकाणी येऊन निःशुल्क ज्या ज्या सेवा चालतात त्या उपक्रमांची माहिती या ठिकाणी देणार आहे. आणि दरवर्षीपेक्षा थोडासा देखाव्यामध्ये जो प्रथम दर्शनी भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा मध्यभागी असते, यावर्षी एका बाजूला राहणार आणि पार्किंगची जागा प्रशस्त केलेली आहे. देखावा सुद्धा अतिशय सुंदर आहे. एक मार्बलचा काल्पनिक महाल आम्ही तयार केलेला आहे आणि 12 महिने जे उपक्रम चालतात, यंदा आमच्या सोबत या मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू हे यांच्या नेतृत्वामध्ये हे गणेशोत्सव होणार आहे. अमरावती शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विधी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी मंडळाच्या सर्व उपक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा इतकी मी विनंती करतो. बडनेरा शहरात असलेल्या राज टाउनशिप येथे अनेक नागरिकांनी कर्ज काढून फ्लॅट विकत घेतले. या टाउनशिप मध्ये अनेक कुटुंब राहत आहे. मात्र अचानक मनपा अधिकाऱ्यांनी टाउनशिपची मोजणी केली असता ते अतिक्रमणित असल्याचे सांगण्यात आल्याने रहिवाशात एकच खळबळ उडाली. अशात रहिवाशांनी 28 ऑगस्टला मनपा कार्यालय गाठून मनपा आयुक्त कलंत्रे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नागरिकांनी राणा दाम्पत्य विरोधात आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या. माझं नाव मोसमी वैभव नंदागौरी आहे आणि मी अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये जे राज टाउनशिप आहे तिथली रहिवासी आहे. माझ्यासोबत सर्व महिला इथे उपस्थित आहे कारण की आम्ही घाबरलेलो आहे. घाबरलो का आहे तर काल मनपाचे लोक आमच्या राज टाउनशिप मध्ये आले आणि मोजमाप करायला लागले. का तर ते अतिक्रमणामध्ये आहे. अतिक्रमणामध्ये कसं काय असेल, आता आम्ही जवळजवळ 5 वर्ष झाले तिथे राहतोय. इतक्या दिवसापासून ते बिल्डिंग बनणं सुरू आहे. आम्ही राहतोय 3 वर्षापासून. मग ते आताच का तुम्हाला अतिक्रमणामध्ये दिसत आहे? आणि याच्यामध्ये डायरेक्ट आमच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आले त्याच्यामध्ये राणा साहेबांचं नाव आहे, रवी राणाचं नाव आहे की त्यांनी असं बोललेलं आहे
की हे राजटाउनशिप अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी घाबरलेलो आहे. आता आम्ही काय करणार? आम्ही लोन घेऊन इथे फ्लॅट घेतलेला आहे. आम्ही छोटे मोठे काम करणारे इथे लोक आहेत आणि आम्ही इथे छोटे छोटे आम्हाला नजर सर आणि मुखद्दर सरांनी एकदम कमी याच्यामध्ये फ्लॅट घेतलेला आहे की गरिबांचं पण घर झालं पाहिजे. आणि आता आमचं घर झाल्यावर जर हे तोडायला आम्हाला जरी तोडलं नसेल तरी ते मोजमाप करायला आले तर आम्हाला भीती वाटणार नाही का? सांगा, तुम्हीच सांगा, आम्ही काय करणार? हे म्हणतात की लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. लाडकी बहिणीचे घरच पाडायला तुम्ही येत आहेत तर मग आता आम्ही कोणाकडे जाणार? आम्ही मागच्या वर्षी राखीचा आमच्या टाउनशिप मध्ये प्रत्येक प्रोग्राम होतो, प्रत्येक समाजाचा प्रोग्राम होतो. 14 एप्रिल होते, ईद होते, गणपती होते, प्रत्येक याच्यात आम्ही हिरहिरीने सहभाग घेतो. आणि मग आता मागच्या वेळेस राखी प्रोग्राम पण केला होता. तर त्या प्रोग्राम मध्ये आमदार रवी राणा साहेब आले होते, मॅडम आल्या होत्या आणि रवी राणा साहेबांना भरपूर लेडीजने राखी बांधली. मग या राखीचा काहीच अर्थ नाही का? तुम्ही सांगा. हा प्रश्न आम्ही कोणाला विचारू? हे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर लाडकी बहीण तुम्ही बोलताय मग आमच्या या बहिणींचं काय होणार? आमचं घर पाडायला आले तुम्ही. म्हणून आम्ही इथे आयुक्ताला निवेदन द्यायला आलो की काल जे लोक आले होते ते कोणाच्या परमिशनमुळे आले? त्यांनी सरळ राणा साहेबांचं लेटर आम्हाला दाखवलेलं आहे, इथून आयुक्तांचं लेटर त्यांनी आम्हाला दाखवलेलं नाही. मग आम्ही काय करणार? बोला. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड, अमरावती। मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक जमीनदोस्त झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत। या प्रकरणात अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले। आता अमरावती शहरात सुद्धा युवक काँग्रेस वतीने राजकमल चौकात घोषणाबाजी करीत महायुती सरकार विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया स्पष्ट केल्या। मालवण शहरात गेल्या 8 महिन्याआधी महायुती सरकार वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठ्या थाटात स्थापन करण्यात आला होता। याच पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। मात्र आता अचानक भव्य असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। अशात आता या प्रकरणात अनेक विरोधक महायुती सरकारला दोषी ठरवित आहेत। अनेक जिल्ह्यात महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले। असेच आंदोलन अमरावती शहरातील राजकमल चौकात गुरुवार 28 ऑगस्टला युवक काँग्रेस वतीने करण्यात आले। यावेळी महायुती सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, समीर जवंजाड, भैया पवार सह अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते। तिनं महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज अपमान महायुती सरकारतर्फे झाला, शिंदेतर्फे झाला, फडणवीसांतर्फे झाला, अजित पवार यांचे जे सरकार यांच्या मार्फत झाला। खरं पाहिलं तर फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणाबाजी करणे, शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागणे एवढंच हे काम यांना येतं। परंतु त्या पुतळ्याचं गांभीर्य समजून एखाद्या अनुभवी व्यक्तीला हे काम दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती। आणि महाराष्ट्राच्या जनतेचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर का तुम्ही असं गांभीर्य बिना गांभीर्याचं काम करू शकता तर तुम्ही किती घमेंडखोर आहात, तुम्ही किती माजलेले आहात याच्यावर दिसून येते। आणि शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त राजकारणापुरतं तुम्ही उपयोग घेण्याचं तुमचं काम आहे।
एक अनुभव नसणाऱ्या जयदीप आपटे यांना, ज्यांना फक्त 2 फूट 3 फुटाचा मूर्तींचा अनुभव आहे, ती करोडोची मूर्ती त्यांना देण्यात आली, बनवण्यासाठी देण्यात आली. त्याचं काम एका वर्षात पूर्ण व्हायचं, कमीत कमी व्हायला पाहिजे होतं. इतक्या ते काटेकोरपणे त्याचं काम करण्यात यायला पाहिजे होतं, पण ते काम 2-3 महिन्यात झालं. पण सरकारनं विचारणा केली नाही का अशा पद्धतीनं कमजोर का करण्यात आलं काम. आणि म्हणून आमची मागणी आहे युवक काँग्रेसतर्फे, अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे की त्यांनी आपला राजीनामा द्यावा, नाहीतर याच्यानंतर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या तोंडातून घेऊ नये. अमरावती मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी रक्षाबंधन कार्यक्रमात कालीमाता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांची उपस्थिती राहिली आहे. कार्यक्रम दरम्यान श्री शक्ती महाराज वतीने कारागृहात अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना रोपटे भेट देऊन त्यांना आशीर्वाद दिला. कार्यक्रमात अनेक बहिणींनी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. आज माता महाकाली के आशीर्वाद से बाइट भी ले लो. आज माता महाकाली के आशीर्वाद से आज क्रांति दल हम सब लोग यहाँ पे बहन भाई सब लोग मिलके आए हैं और यहाँ पे रक्षाबंधन का कार्यक्रम हमारे दीदी के अध्यक्षता में और सभी के अध्यक्षता में इनको हमने आज रक्षाबंधन का हमने कार्यक्रम किए सेंट्रल जेल में अमरावती शहर के. जय महाकाली. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील दत्त मंदिर देवस्थानाच्या वतीने गोकुळाष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावात जंगी शोभायात्रा काढून शेकडो भाविकांनी जल्लोष व्यक्त केला. लेझिम, ढोल ताशे, भजन मंडळ वाजत गाजत अनेकांनी आपला आनंद साजरा केला. लहान मुलांनी राधाकृष्णाची वेशभूषा करून देखावे सादर केले. यावेळी कोल्हापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला. अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक मंदिरात पूजा अर्चना करून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. असाच उत्सव भातकुली तालुक्यात येत असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर गावात करण्यात आला. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव दत्त मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी गावांमधून लेझिम, ढोल ताशे, भजन मंडळ वाजत गाजत भव्य शोभायात्रा शांततेत पार पडली. दंडोत प्रणाम. माझं नाव सैंगराज यक्षदेव महानुभाव. हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम दरवर्षी येतो आणि या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त आज इथे शोभायात्रा निघाली. ती शोभायात्रा 125 वर्षापूर्वी मला माहिती आहे त्याच्या आधीपासून ही निघाली. ही या वर्मा परिवाराची परंपरा आहे आणि ती चालत आली यक्षदेव परिवारापर्यंत आणि ही अशी परंपरा पुढे चालत राहावी आणि तो जगज्जेता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज, अगाध चक्रवर्ती सम्राट, त्याचा हा कार्यक्रम आहे. खूप छान उत्सव झाला, साजरा झाला आणि सगळं गावकरी मंडळी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सगळ्यांनी खूप आनंद लुटला या गोष्टीचा आणि परमेश्वराच्या भक्तिभावामध्ये सगळे लोक तल्लीन झाले होते आणि या मंगलमय सोहळ्याचा श्रीकृष्ण देवांनी सुद्धा स्वीकार केला असं दिसते. कारण की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद इतक्या दिवसानंतर पाहायला मिळाला. हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आपल्या इथे वाठोड्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा केला जातो. द्वापर युगापासून हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्याचप्रमाणे हा आपण खूप जल्लोषाने साजरा करतो. याबद्दल मी गावकरी मंडळीचे ज्यांनी हा कार्यक्रमात सहभाग घेतला त्या सर्व लोकांचे मी मनपूर्वक विनम्र भावाने त्यांना अभिवादन देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी असाच हा कार्यक्रमाचा आनंद लुटत राहावा आणि असे देवाची स्तुती करावी, देवाचा कार्यक्रमात सहभाग घ्यावा ही त्यांच्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो. दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. लहान मुला-मुलींनी राधाकृष्णांची वेशभूषा करून देखावे सादर केलेत. या दरम्यान रथाचे पूजन देखील करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त यांनी सहभाग घेतला. गावात एकच जल्लोष दिसून आला. या उत्सव दरम्यान कोल्हापूर पोलिसांसह होमगार्ड सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही जी शोभायात्रा निघालेली आहे ही माहिती आहे का, 1898 सालापासून श्री गोपाल कृष्ण मूर्ती संस्थान, श्री दत्त मंदिर संस्थान हे संस्थानाची स्थापनाच मुळात 1898ला झाली आणि इतक्या वर्षापासून आज आता आपण जिथे उभे आहोत हे या वर्मा घराण्याची परंपरा आहे. इतका उत्साह तुम्हाला आज गावात बघायला मिळालेला असेल. हा दरवर्षी असतो आणि तो वाढताच आहे.
सर्व धर्म संप्रदायाची लोक अगदी उत्साहाने साजरी होतात। आणि विशेष सांगायचं म्हणजे या रथामध्ये जी आपल्याला मूर्ती दिसत आहे ते अति प्राचीन पाषाणाची मूर्ती आहे आणि जरा निरखून बघितलं तर असं वाटतं की ती पण आपल्यासोबत स्मितहास्य करीत आहे। खूप ती जागृत मूर्ती आहे, अति प्राचीन शिळेपासून बनलेली। अनेक लोकांना आजपर्यंतच्या याच्यात त्यापासून खूप सगळे अनुभव आलेत। कित्येक जणांना म्हणजे मी माझ्याच एक नंदेचं उदाहरण देईल, त्यांना साक्षात असं वाटत होतं की जन्माष्टमीला जणू झुला हलतो आहे। अशी ही साक्षात मूर्ती आज ही गावातून प्रदक्षिणा करते। आजच्या दिवशी जागोजागी रस्त्याने रांगोळ्या काढल्या जातात, सर्व मुलांमध्ये हर्ष उल्हास असतो। आया बाया भगिनी आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यामध्ये सहभागी असतात। दंडवत प्रणाम।